नमस्कार मंडळी, ट्रेड इन फिनमध्ये सर्वांचं स्वागत. आजचा दिवस तुम्ही बघितलाच असेल, एकदम कन्सॉलिडेटेड. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो, सुरुवातीलाच जर मार्केटनी फ्लॅट ओपनिंग केली तर 22,993 आणि 22,871 सिनारिओ नंबर 1. तुम्ही काल व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला आठवत असेल तर बघा. सिनारिओ नंबर 1 मध्ये आपण ही गोष्ट बोललोय की 22,993 आणि 22,871 ही एक कन्सोलिडेशनची रेंज आहे. का कन्सोलिडेशनची रेंज आहे? प्रिव्हियस मध्ये काही दिवसांमध्ये ह्या रेंजमध्ये ऑलरेडी कन्सोलिडेशन झालेलं आहे. त्यामुळे जर इथेच ओपन होत असेल तर मार्केट कन्सोलिडेट होऊ शकतो. बट त्याच्याकडे एक खूप मोठी रेंज आहे. 22,993 पासून 22,871 किती पॉईंटची रेंज असावी ही आपण एकदा याच्यामध्ये बघू की किती पॉईंटची रेंज आहे. तुम्ही तर व्यवस्थित बघितलंय तर साधारण 125 पॉईंटची रेंज आहे. म्हणजेच जर तुम्ही इथे जर तुम्ही 22,993 ला जर शॉर्ट केला असता तर तुम्हाला इथपर्यंतचं टार्गेट आराम के साथ मिळालं असतं. मग इथंच शॉर्ट करायचं कारण काय असलं पाहिजे? साधं आणि सोपं गणित आहे मित्रांनो. 10-10:30च्या आसपास काय झालं? सकाळी 9:30 ला काय डेटा होता आणि 10-10:30 ला काय डेटा होता हा आपल्याला बघायचा आहे. तर आपण एकदा वाय डेटाला एकदा बघू. वाय डेटा जर तुम्ही सकाळी 9:17च्या आसपास जर डेटा बघितला तर 9:17ला काय डेटा होता? तुमच्या थोडक्यात इथं लक्ष येईल. 9:17ला काय डेटा होता? 9:17ला आपण एकदा अनालिसिस करू कुठे कुठे काय काय होतं की 23,000च्या आसपास बघताय तुम्ही. 23,000च्या आसपास पुट साईडला हेवी ओपन इंटरेस्ट आणि कॉल साईडला सुद्धा थोडासा हेवी ओपन इंटरेस्ट. ठीक आहे. 22,950 ला पुट साईड स्ट्रॉंग आहे. 22,900 ला पुट साईड स्ट्रॉंग आहे. 22,850 ला सुद्धा पुट साईड स्ट्रॉंग आहे. कॉल साईड कुठे स्ट्रॉंग आहे? 23,050, 23,100 आणि 23,150. आता आपण रेंज बघूया मार्केटची की निफ्टीची आपली जी रेंज कितीची होती, म्हणजे काय रेंज होती बघा. तुमच्या इथं लक्षात येईल का? 22,993 म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट 22,950ची लेवल. 22,950च्या लेवलला काय डेटा होता तुम्ही स्वतःहून बघताय की पुट साईडवाले थोडेसे जास्त हेवी होते. 9:15 ते 9:9:30च्या आसपास. आता हाच जर डेटा आपण 10 वाजता नेला तर 10 वाजता आपल्याला बघायला मिळेल की थोडासा पुट साईडमध्ये आणखी ओपन इंटरेस्ट चेंज झाला. पुटचा ओपन इंटरेस्ट होता साधारण 13 लाखाने इन्क्रीज झालाय. आधी 38 लाख होता, त्याच्यानंतर 13 लाखाने इन्क्रीज झाला. टोटल 51 लाख लाख ओपन इंटरेस्ट होता. त्याच्यानंतर कॉल साईडला 25 लाख ओपन इंटरेस्ट होता. थोडासा आणखी टाइम जर पुढे नेला आपण 10:30च्या आसपास तर बघा आपल्याला लक्षात येईल की 23,000च्या आसपास मार्केटने रिजेक्ट घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय? 22,950 ते 23,000 या दोन लेवलच्या मध्ये एक रेजिस्टन्स आपल्याला क्लिअर कट बघायला मिळत होता. फक्त ओपन इंटरेस्ट जास्त असून चालत नाही, आपल्याला व्हॉल्यूमकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतो. त्यामुळे जर तुम्ही इथं व्हॉल्यूम जर बघाल तर बघा 22,950च्या आसपास बघा 1,226 लाख एवढा व्हॉल्यूम जमा होता, प्लस 93 लाखाचा ओपन इंटरेस्ट. पुट साईडला तुम्ही बघा 1,191 लाखाचा व्हॉल्यूम होता, प्लस 67 लाखाचा ओपन इंटरेस्ट. आता तुम्हीच सांगा 93 लाख मोठे आहेत की 67 लाख मोठे आहेत? आता हे तर मार्केट क्लोज होता होताचं दृश्य आहे. बट सकाळी याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळाले असतील जर तुम्ही ऑप्शन चेन रेडी केली असेल तर. साधारण कधी फॉल मिळायला सुरुवात झाली बघा 13-20च्या आसपास. 13-20 पासून एक टार्गेट आपल्याला मिळालं. सुरुवातीला असं मिळालं असं नाही. 11च्या आसपास सुद्धा आपण बघू. हळूहळू याला पुढे घेऊन जाऊ की 11 वाजता काय घडलं बघा. 22,950चा एकदा डेटा बघा. 34 लाख फूटचा हवाय, 23 लाख फूटचा हवाय.
11.5च्या आसपास 32 लाख आणि 25 लाख म्हणजे हळूहळू कमी होताना दिसतोय. पुट साईड कमी होत आहे. 33 लाख, 27 लाख बघा. 28 लाख कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट बघा. 28 लाख आणि 26 लाख. किती वाजता? 1 वाजता. 1 वाजता निफ्टी कोणत्या ठिकाणी होता? 12:01च्या आसपास बघा. 950च्या आसपास. सो मी तुम्हाला काल सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये, जर तुम्ही बघितलात कालची व्हिडिओ एकदा तुम्ही जर कोणी बघितलं नसेल तर बघा. कालच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की सिनारिओ नंबर 1 मध्येच आपण फ्लॅट ओपनिंग नंतर एक कन्सोलिडेशनची भाषा केली होती, बिकॉज ऑफ प्रिव्हियस कन्सोलिडेशन. आता 4 प्रकारचे सिनारिओज आपण काय बघणार आहोत? 4 प्रकारच्या सिनारिओमध्ये काहीही चेंजेस नाहीये. फक्त एक सीन याच्यामध्ये चेंज होईल की फ्लॅट ओपन झाला तर काय होईल. 22,794 पुन्हा एकदा सपोर्ट सारखा काम करू शकतो आणि अप्पर डिरेक्शनची आपल्याला एक लेवल मिळू शकते. फार फार तर त्याच्यामध्ये काय बदल होईल? समजा जर फ्लॅट ओपनिंग झाली तर काय बदल होऊ शकतो की इथल्या इथे कन्सोलिडेट करून एक तर डाऊन साईडची मुवमेंट देऊ शकतो, अदरवाईज पुन्हा मध्ये कन्सोलिडेशन करून एक अपसाईडची मुवमेंट मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचे हेवी चेंजेस आलेले नाहीयेत. इलेक्शन इव्हेंट आहे, त्यानंतर रिझल्ट आहे, प्लस एक्सपायरी, 3 गोष्टी ॲट अ टाइम येऊन एका ठिकाणी चालत आहेत ॲट अ टाइम. म्हणजे फ्युचर कॉन्ट्रॅक्टचे रोल ओव्हर असो, अदरवाईज मंथली एक्सपायरी असो. लक्षात घ्या, वीकली एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरीमध्ये काय फरक आहे? वीकली एक्सपायरी ही प्रत्येक आठवड्याला केली जाते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टचे, ठीक आहे. बट कोणत्या इंडेक्सच्या? इक्विटी डेरिव्हेटिव्हचे किंवा स्टॉक्सचे फ्युचर ऑप्शनचे जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते वीकलीला म्हणजे आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार, सोमवार, मंगळवार असं कोणत्याही दिवशी एक्सपायर होत नाही. ते होतात महिन्याच्या शेवटच्या दिवशी. मग कधी 30 तारीख असू शकते, कधी 25 तारीख असू शकते, कधी 27 तारीख असू शकते. या महिन्याच्या 30 तारखेला सगळे कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह होणार आहेत. इवन सगळे इक्विटीचे, त्याचप्रमाणे सगळे इंडेक्सचे फ्युचर अँड ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह होणार आहेत. ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह होऊन जातात. फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट हे रोल ओव्हर होतात पुढच्या महिन्यासाठी आणि ते रोल ओव्हर करू शकतो. ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट हे अंडरलाईंग ॲसेट्स असतात, बट त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट झिरो होते. फ्युचरच्या कॉन्ट्रॅक्टचं असं नसतं. फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट हे फक्त त्या दिवशी झिरो होतात. तुम्ही त्याला नेक्स्ट मंथली एक्सपायरीसाठी रोल ओव्हर करू शकता. त्यामुळे ही जी मुवमेंट आहे, ही जी हालचाल आहे, इन्स्टिट्यूशनद्वारा जी होते हालचाल की फ्युचरचे कॉन्ट्रॅक्ट रोल ओव्हर करायचेत, ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह करायचेत, ह्या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी येत असतील. प्लस आपला इलेक्शनचा इव्हेंट तो पण त्याच्या आसपासच येतोय, तर ऑब्व्हियसली मित्रांनो इथे कन्सोलिडेशन होणं भाग आहे. खूप साधारण असा कॉमन सेन्स आहे. याच्या व्यतिरिक्त मोठा असं काहीच गणित नाहीये. एकच गणित जर आपण इंट्राडेमध्ये जर लावत असेल तर तो म्हणजे ओवायचं गणित. ओवायचं गणित तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करा. आपण दररोज व्हिडिओमध्ये तर बोलतच असतोय. तुम्ही रोज व्हिडिओ बघून थोडा 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 तुम्हाला नक्की शिकायला मिळेल. बट हे जे आपण हिस्टोरिकल डेटा जो चेक करतो ना सेन्सिबलवरती, जो ऑप्शन चेंजचा की सकाळी काय डेटा होता आणि दुपारी काय डेटा होता आणि मार्केट क्लोज होता आता काय डेटा राहिला, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ बघूनच लक्षात येतील. बट तुम्हाला सेपरेट काहीतरी नवीन शिकायचं असेल ऑप्शन चेंजच्या बाबतीत तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये खास असं काही चर्चा करण्यासारखं नव्हतं. कालच्या व्हिडिओमध्येच आपण 4 प्रकारचे सिनारिओ डिस्कस केलेले आहेत. आज नवीन असं डिस्कस करण्यासारखं काहीच नाहीये. मार्केटमध्ये फक्त एकच सीन क्रॉस झालाय, त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणताही सीन क्रॉस झालेला नाहीये. त्यामुळे कालच्या व्हिडिओचे जे सीन आहेत तेच उद्यासाठी उपयोगाला येणार आहेत आणि उद्या सुद्धा जर याच रेंजमध्ये मार्केट राहिला तर ऑब्व्हियसली तीच व्हिडिओ परवासाठी सुद्धा आपल्याला उपयोगाला येईल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ट्रेड करत राहा, ॲनालिसिस करत राहा. थँक्यू.